छत्रपती संभाजीनगर जालना रस्त्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे। संभाजीनगरहून जालन्याच्या दिशेने जाणाऱ्या बसने पाठीमागून एका कंटेनरला धडक दिली। या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले आहे। जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र अपघातानंतर घटनास्थळी काही वेळासाठी वाहतूक सेवा ठप्प झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर डेपोची बस संभाजीनगरहून जालन्याच्या दिशेने जात होती। दरम्यान ही बस करमाड नजीक सटाणा फाट्याजवळ आल्यानंतर या बसला अपघात झाला। भरधाव वेगात असणाऱ्या ह्या बसने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात बसच्या केबिनचं मोठं नुकसान झालं आहे। हा अपघात इतका भीषण होता की बसचे काही भाग तुटून रस्त्याच्या कडेला पडले होते। सुदैवाची बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। केबिनचा चकाचूर झाला असताना देखील चालक सुखरूप बचावला आहे। मात्र या अपघातात एकूण 7 प्रवासी जखमी झाले आहेत। सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिक रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। संभाजीनगर जालना रस्त्यावर हा अपघात झाल्यानंतर काही काळासाठी वाहतूक सेवा बंद झाली होती।